विद्यार्थी मित्रांनो, मागचा धडा आपण लोकसंख्या बघितलं. त्याच्यानंतर पुढचा धडा आपल्याला 8वां धडा बघायचा आहे उद्योग. उद्योग हा सर्वांनाच माहीत आहे आणि छोटे उद्योग असो किंवा मोठे उद्योग असो, हे एकंदरीत कच्च्या मालापासून तर पक्का माल हा एकंदरीत उद्योगातला जो काही मधला आढावा आहे तो आपण बघणार आहोत. एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला कच्चा माल आणि पक्का माल कसा तयार होतो किंवा शेतातून माल कसा कारखान्यापर्यंत पोचवला जातो या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये बघायचं आहे. आकृतीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी ऊस दाखवला आहे, एका ठिकाणी तुम्हाला मशीन दाखवलं म्हणजे साखर उद्योग दाखवला आहे, त्याच्यानंतर कापूस दाखवला आहे, त्याच्यानंतर कापसापासून जो रीळ तयार झालेला आहे ते दाखवलं आहे. ऊस घेऊन जाताना या ठिकाणी कारखाना दाखवला आहे, कापूस एकट्टे जमा केलेला आहे. एकंदरीत हे जे काही उद्योगाचं दिलेलं आहे कच्च्या मालापासून तर पक्का माल जो तयार होतो ते या ठिकाणी आपल्याला उद्योग धड्यामध्ये शिकायचं आहे. बघा, आकृती 8.1 ही जी आकृती आहे, निरीक्षण केल्यावर आपल्याला लगेच कळतं की यात काय दिलेलं आहे ते. उद्योग प्रक्रियांची साखळी दिलेली आहे, त्यांचे निरीक्षण करा. प्रत्येक चित्राखालील चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवाररित्या नोंदवा. 2 उद्योगासाठी 2 वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकंदरीत तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. या उद्योगांची नावं विचारली आहेत. त्याच्यानंतर या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे. बघा, या ठिकाणी पक्का माल तयार झालेला बघा साखर आहे. त्याच्यानंतर जो रीळ म्हणजे धागा तयार झालेला आहे तो दाखवला आहे. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते म्हणजे प्रक्रिया आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. बघा, त्याच्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. उद्योगामध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते. पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. साधनसंपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यांमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणात चालना मिळते. उद्योगामुळे मानवाच्या आर्थिक विकासात गती मिळते. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत होते. बघा, एखादा छोटा उद्योग सुरू केला आणि त्याला जर हळूहळू प्रगती होत गेली, त्या ठिकाणी सर्वच एकंदरीत आर्थिक जो विकास होतो ते या दृष्टीने होतो. सुरुवातीला समजा एखादा कारखाना उभा केला, साखर कारखाना, त्या ठिकाणी ऊस कुठून किंवा कुठकुठून ऊस आपल्याला मिळू शकेल, आजूबाजूला किती शेती आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी ऊस किती मिळू शकतं, आपलं उत्पादन कसं वाढेल त्या पद्धतीने या ठिकाणी की आर्थिक उपलब्धता, त्याच्यानंतर जे कामगार आहे त्यांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळतो, ह्या सर्वच बाबी या ठिकाणी बघितल्या जातात. त्याच्यानंतर बघा, एक आराखडा दिलेला आहे. जलाशय दाखवला आहे, शेतमाल, मजूर पुरवठा, ऊर्जा, लोहमार्ग, बाजारपेठ, महामार्ग आहे, पाणी पुरवठा, वनप्रदेश, खनिज. या ठिकाणी बघा उद्योगाचे स्थानिकीकरणाचे घटक. वरील घटकांचा विचार करता खालील उद्योगाची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. लोहपोलाद, वस्त्रनिर्मिती, साखर निर्मिती. या ठिकाणी जे काही दिलेलं आहे तर कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी चांगला या ठिकाणी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू शकतो ते दाखवले. त्याच्यानंतर प्रश्न दिलेले आहेत. पुढचं आहे भौगोलिक स्पष्टीकरण. बघा, एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगाचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ कच्चा माल,
मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. वरील घटकाच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. या घटकाचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाहीत. काही प्रदेश उद्योगासाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेश विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगासाठी प्रतिकूल ठरतात. म्हणजे ज्या ठिकाणी मोठी जमीन आहे किंवा त्या ठिकाणी पाणी जे आहे, जलाशय जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे, त्या ठिकाणी शेती ही मोठ्या प्रमाणावर म्हणजे अनुकूल उद्योगासाठी ते आहे. समजा त्या ठिकाणी घनदाट वने आहेत किंवा पर्वतीय प्रदेश आहे, वाळवंट आहे, तर त्या ठिकाणी शेती ही कमी प्रमाण किंवा पाण्याची जी उपलब्धता आहे ती कमी असल्यामुळे, घनदाट वनामुळे त्या ठिकाणी शेत जे आहे, पिकं आहे ते येत नाहीत. त्याच्यानंतर बघा, एक सांगा पाहूमध्ये तुम्हाला आराखडा बघा. जमशेदपूरपासून या ठिकाणी म्हणजे लोह खनिज, मॅग्नीज, चुनखडक, कोळसा, लोहपोलाद उद्योग जे आहे 8.2ची आकृती निरीक्षण करायची आहे आणि या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्नांची उत्तरं सोडवायची. बघा, जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? तर या ठिकाणी लोहपोलाद दिलेला आहे. म्हणजे इथून जो तुम्हाला इथं सूची दिलेल्या आहेत त्यानुसार त्याच्यावरचे तुम्हाला उत्तरं लिहायचे आहेत. त्याच्यानंतर वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुमच्या लक्षात आले असेल की लोहपोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूरच्या नजीकच्या प्रदेशात उपलब्ध होतात. या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. तो उद्योगाजवळ वाहून नेणे किफायतशीर नसते. त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते. त्यामुळे जमशेदपूर येथे लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झालेला आहे. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी जो काही आहे की कशा पद्धतीने उद्योग हे मोठ्या प्रमाणावर चालते त्यानुसार जमशेदपूरपासून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण, उद्योगाचे प्रकार दिलेले आहेत बघा. लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग, मोठे उद्योग. मग या ठिकाणी छोटं का असेल नाही ते लघु उद्योगमध्ये ठरतात. मध्यम जे आहे ते, त्याच्यानंतर अवजड, त्याच्यानंतर सर्वात मोठे उद्योग. लघु उद्योगमध्ये बघा, मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी. मध्यममध्ये फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी म्हणजे गुळाचा व्यवसाय. अवजड उद्योगमध्ये सिमेंट, साखर, पोलाद इत्यादी. आणि मोठे उद्योगमध्ये लोह. एक जरा विचार करा, म्हणजे जरा डोके चालवा म्हणून दिलेला आहे. आपल्याला परिसरात कोणकोणत्या उद्योग स्थापन करणे फायदेशीर होईल, म्हणजे जेणेकरून जर तुमचा परिसर मोठ्या प्रमाणावर शेतीचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एखादा उद्योग सुरू करता येईल आणि त्यानुसार की जे काही मजूर आहे त्यांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. या पद्धतीने एक विचार करून तुम्हाला लिहिता येऊ शकतो किंवा एक आराखडा म्हणून तुम्ही म्हणजे ट्राय करू शकता किंवा लिहू शकता तुम्ही या ठिकाणी. तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नांच्या आधारे मिळवा. मग तो छोटा उद्योग असेल, मोठा असेल, तर बघा एखादा गुऱ्हाळ घेतला किंवा फळ प्रक्रिया घेतला तर या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नांची उद्योगाचे नाव लिहा, मालकाचे नाव लिहा, किती कामगार काम करतात, कोणत्या कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो आणि कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्या कोणते उपाय केलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चौकटीत लिहायची आहेत. पुढे बघा, पुढील तिन्ही चित्रे उद्योग व संकल्पनेशी निगडीत. तर या ठिकाणी बघा चित्र तुम्हाला दिसत आहेत की कशा पद्धतीने
काय काय उद्योग चालतात ते या ठिकाणी दिलेले. परंतु त्यांचे कार्य व स्वरूप भिन्न आहे. या उद्योगात कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे. या उद्योगांच्या स्वरूपात उद्योगधंद्याचे वर्गीकरण करता येईल. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरतात. उदाहरणार्थ साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून या ठिकाणी म्हणजे एखादा माल जो आहे हा कच्चा माल, समजा शेतातून आलेला माल हा कच्चा माल आहे. ऊस जो आहे हा कच्चा माल आहे. त्याच्यानंतर तो साखर तयार होऊन झालेली जे आहे म्हणजे एकंदरीत कच्चा माल हा प्राथमिकमध्ये, त्याच्यानंतर साखर तयार झालेली हा द्वितीयमध्ये आणि ती साखर जी बाजारात येते तेव्हा हा तृतीयमध्ये. म्हणजे हे सर्वच एकंदरीत प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय असे 3 घटकांमध्ये हे उद्योग चालत असतात. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला इथं पापड उद्योग दिलेला आहे. त्याच्यानंतर सुतारकाम करताना दाखवले आहे. त्याच्यानंतर इथं कारखाना दिलेला आहे. अशी 3ही चित्र या ठिकाणी निरीक्षण करायचे आहेत. आणि उद्योग संदर्भात तक्ता 1 दिलेला आहे. तो तक्ता पूर्ण करायचा आहे. इथं आकृती 8.3 गुऱ्हाळ दिलेला आहे. 8.4 तेलघाना दिलेला आहे. आकृती 8.5 फळप्रक्रिया दिलेली आहे. आकृती 8.6 डाळ मिल दिलेली आहे. म्हणजे हे छोटे छोटे जे उद्योग आहेत ते पण या ठिकाणी दाखवले. बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरली जाते. तसेच लोहपोलाद उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल. अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून फर्निचर इत्यादी उद्योगाचा कच्चा माल म्हणून वापरला जातो. कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे हे सर्वांनाच माहीत आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योगाला आलेले आहेत. या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झालेले आहेत. वस्त्र उद्योग, साखर उद्योग यांसारखे कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झालेला आहे. त्याच्यानंतर औद्योगिक विकास बघा. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकास उद्योगाच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. प्रदेशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमानाचा उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाच्या पक्का मालाच्या निर्यातीत वाढ होते, त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक आहे. शासनाकडून उद्योगांचा चालना देण्याची आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वत्र देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. म्हणजे एकंदरीत जो उद्योगाचा आहे की रोजगार कशा पद्धतीने मिळू शकतो आणि वाढवू शकतो हे सर्व या उद्योग धड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर राहिलेला भाग आपण दुसऱ्या भागमध्ये बघूयात.